बाबासाहेब आंबेडकरांचा बाहेर येता हे बघू शकता या मॅडम सगळ्यांना आता बाहेर काढत आहे इथून बाहेर आपण हे बघू शकता हे एक हे आहे म्हणजे चर्चा करण्यासाठी हे सगळी लोक मंडळी आलेली आहे तुम्ही बाहेर म्हणजे तुम्ही चालता का बाहेर बोलण्यासाठी महत्वाचं आहे मॅडम बरोबर आपण एक भव्य मोर्चा महाराष्ट्रातून लोक आले पाहिजे कुठून आले पाहिजे महाराष्ट्रातून आपण ते जाहीर आवाहन करणार आहोत उद्या नागपूरला पत्रकार परिषद घेत आहोत आपण आलं लक्षात वंचित बहुजन आघाडीतर्फे उद्या नागपूरला पत्रकार परिषद होईल ज्या कुटुंबावर अत्याचार झाला ते कुटुंब उद्या नागपूरला येतील ठीक आहे आणि तिथे पहिले पत्रकार परिषद होईल आपण आपली मांडणी शासनाला काय केलेली आहे ते आपण सविस्तर त्या पत्रकार परिषदमध्ये मांडणार आहोत ठीक आहे आणि परवा या कुईच्या भीमनगर बौद्धविहाराच्या मेन रोडवरून बसस्टॉपपासून आपण भव्य मोर्चा तहसील कार्यालयावर नेणार आहोत कुठे नेणार आहोत तहसील कार्यालय तर तुम्ही ज्या ज्या गावातून आलेले लोक असतील माझी विनंती आहे की आपण त्या गावातून गावातले गाव लोक आपण आंबेडकर जेवढेच्या लोकांनी यायला पाहिजे का नाही यायला पाहिजे ना नागपूर जिल्ह्यातून कमीत कमी 4 ते 5 हजार लोक जमा झाले पाहिजे किती लोक हे शासन प्रशासन कुंभकर्णाच्या झोपीत आहेत त्याच्यात आहे कुंभकर्णाच्या झोपेत हे झोपेचं सोंग घेऊन राहिलं आहे तर यायला आपल्याला जागा करायला लागत बरोबर आहे तर आपला मोर्चा आपण NOC ला परवा टाकत आहोत कधी टाकत आहोत तर माझी विनंती आपल्या सर्वांना की आपल्या गावातील आपले नातेवाईक मित्र आपले परिवार सगळ्या लोकांना सांगून भव्य संख्येने कोणाच्याही निमंत्रणाची वाट न पाहता पूर्ण खैरलांजी घडू नये का नाही होय पूर्ण खैरलांजी घडू नये म्हणून आपण सर्वांनी हा मोर्चा न भूतो न भविष्यतो हा मोर्चा जेव्हापर्यंत हटणार नाही परवा जेव्हापर्यंत यांच्यावर कारवाई होणार नाही बरोबर आहे तर आपण सर्वांनी ज्या प्रकारे बॉर्डरवर शेतकरी बसला होता माहिती आहे तुम्हाला हरियाणा पंजाबचा त्यांनी आपल्या मागण्या मान्य केल्या तेव्हाच तो मोर्चा तिथून हटला म्हणून बोरकर परिवाराला न्याय मिळतपर्यंत आपण इथं परवा एकदा दाखल झालो हजारोच्या संख्येने तर इथून हटणार नाही आहोत बरोबर आहे तर आपण इथे आजचा हा धरणा प्रदर्शन संपवून मोर्चासाठी प्रोसेसला टाकत आहोत ठीक आहे ही सर्वांना मी सूचना करतो जे जे या ठिकाणी दाखल झाले आणखी आपण मोठ्या संख्येमध्ये परवा हा लढा तेव्हापर्यंत सुरू राहणार आहे जेव्हापर्यंत बोरकर परिवाराला आपण न्याय मिळवून देणार नाही बरोबर आहे आम्हाला काय सूचना करायच्या होत्या आम्ही तहसीलदार आणि त्या जैन मॅडमला केलेल्या आहेत त्या परिवाराच्या संरक्षणासाठी आणि त्यांना जेवणासाठी ठीक आहे म्हणून आपण आज हा धरणा प्रदर्शन आज इथं संपवून परवाच्या तयारीसाठी आपण सर्वांनी लागाल अशी सर्व 29 तारखेला दुपारी 12 वाजता सर्व संघटना सामाजिक संघटना आणि वंचित बहुजन आघाडी ते संपूर्ण कार्यकर्ते गावातील नागरिकांनी जमावून हा मोर्चा यशस्वी करून दुपारी 12 वाजता भीमनगर बौद्धविहार कुही त्याचं पत्रक आणि त्याचं बॅनर काढण्यात येईल आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल ठीक आहे तर हीच माझी सूचना आहे आजचा हा धरणा प्रदर्शन इथं आपण संपवून राहिलो आहे सर्वांनी या परिवाराला त्या जागेवर सोडायला जायचं आहे कुठं जिथे ही घटना घडलेली आहे आणि तिथून मग आपण आपापल्या गावी जाणार ठीक आहे मंजूर आहे सर्वांना चला धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय 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 भीम जय 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 भीम जय 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 भीम अरे मडके जी
जय भीम जय भीम बिल्कुल बिल्कुल पूरे ताकती ना चार पाच घ्या फक्त चार पाच जास्त लोक आहेत. अरे हो, 4-5 लोक चर्चा होत परिवाराने 4-5 लोक घ्या. नाही मी बाहेर नाही थांबणार, मी आतमध्येच थांबणार. कोण बोलते हे सांगा. असं कसं बाहेर थांबणार आहे मीडियावाले? हे आपण बघू शकता, ही सगळी मंडळी जी आहे आता कुही पोलीस स्टेशन मध्ये आलेली आहे आणि PI साहेब आहे, SDO मॅडम आहे, त्यांच्यासोबत ते सगळं ही चर्चा करणार आहे. चर्चा जी आहे सकारात्मक झाली पाहिजे याकडे सुद्धा आपलं लक्ष आहे. पण बघू शकता आपण, हे बघू शकता चर्चा आहे. बाहेर येतात. हे बघू शकता, या मॅडम सगळ्यांना आता बाहेर काढत आहे इथून. बाहेर आपण हे बघू शकता, हे एक हे आहे म्हणजे चर्चा करण्यासाठी हे सगळी लोक मंडळी आलेली आहे. तुम्ही बाहेर म्हणजे तुम्ही चालता का बाहेर बोलण्यासाठी? महत्वाचं आहे मॅडम. SDO मॅडम बाहेर त्यात बघूया आता. चला ठीक आहे, बाहेर जर येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे सगळ्यांना ते सगळ्या लोकांना माहीतच पडेल. मॅडम जर बाहेर येत असेल तर मॅडम बाहेर येणार आहेत. PI साहेब आहेत. चला ठीक आहे. तर नक्कीच प्रकरण गंभीर आहे आणि प्रशांत काळे जे आहे पोलीस निरीक्षक आहे ते आता सगळी जे भूमिका आहे पोलिसांवर आहे. आणि बघू शकता या ठिकाणी सगळे मंडळी जे आहे आता हे मॅडम बाहेर येत आहे म्हणते आणि सगळं या ठिकाणी आपण बघू शकता. प्रशांत काळे PI आहे. थोडं मागे हटायला सगळं येतील इथे. आणि आज जो आहे निर्णय काय होतो म्हणजे बोरकर परिवाराला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहेच पोलीस स्टेशनकडून. पण तरी पण बघूया PI साहेब आणि SDO मॅडम सुद्धा काय निर्णय घेतात. पण एकंदरीतच बघू शकता हे धडक जे आहे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. 4-5 लोकांनाच आतमध्ये बोलावलं होतं. पण ठीक आहे, चर्चा ही सकारात्मक झाली पाहिजे, कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे या अपेक्षाने जे आहे सगळी मंडळी इथे आलेली आहे. ताई तुम्ही कुठले आहे? मी उमरेडवरून आलेली आहे. उमरेडवरून. हा, तुमच्या मतदारसंघातलं प्रकरण आहे? हो हो. काय वाटतं तुम्हाला? मला तर ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी वाटते. म्हणजे माणुसकी न दाखवता ग्रामपंचायतीने जो अन्याय अत्याचार या बोरकर परिवार केला त्याचा मी पूर्णपणे निषेध करते. तुम्ही कुठून आल्या? मी नागपूरहून वाडीवरून आली. मी महानंदा राऊत जिल्हा अध्यक्ष आहे. जिल्हाध्यक्ष? हो, नागपूर जिल्हा अध्यक्ष आहे. आणि ही जी घटना आहे ही खरोखरच एक म्हणजे जातीय निहाय घटना आहे. ही जातीचा आस्वाद घेऊन जातीला पुढे करण्याचं म्हणजे जाती विरोधात आणि एवढा जर तो जप्तीवर आलेला जो सरपंच आहे जप्त केलं घरातलं तहसीलदार साहेब येणार आहे. काळे साहेबांनी सुद्धा सूचना दिलेली आहे. त्याच्यामुळे आपले सगळे कार्यकर्ते आहे बघू शकता. मी सुनीता रामसागर मेश्राम, आम्ही नागपूर वाडीवरून आलेलो आहोत. एक मिनिट बोलूया. हे बघू शकता हे सगळे पोलीस स्टेशनवर आलेले आहे आणि बघू शकता हा एक आक्रमक आहे. लवकर चर्चा झाली तर चांगलंच राहील. जर चर्चा लवकर नाही झाली तर मग पुन्हा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जे आहे
सक्रिय होऊ शकतात. अटक होण्याची मागणी या ठिकाणी होत आहे. आपण बोलूया जे महिला आहेत, बघू शकता नागपूरहून महिला आलेल्या आहेत. तुम्ही कुठून आल्या? मी नागपूरवरून आलेली आहे. वंचित बहुजन आघाडीची जिल्हा महासचिव माधुरी खोब्रागडे. काय तुमची काय मागणी आहे? ही मागणी जे त्यांनी घर पाडलेलं आहे क्षुल्लक कारणावरून का म्हणते ते हे कटलेला होता, म्हणजे पाईप कटलेला होता, तेवढ्याशा कारणावरून यांनी म्हणजे अस्पृश्य याच्यावर यांनी काळीमा फासलेला आहे. यांनी त्यांचं घर पाडायला नव्हतं पाहिजे, त्यांच्या मुलाला मारलेलं आहे, ते मारायला नव्हतं पाहिजे. त्यांनी कानून अगर त्यांचं घर जर याच्यात असेल तर त्यांनी नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होतं. परंतु त्यांचं घर फोडून हे त्यांनी अगदी आपल्याला काळीमा फासलेला आहे. तर त्यांना त्यांच्या घरच्या वस्तू सुद्धा त्यांनी जप्त केलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला दाखवतो. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी थेट जे आहे आता पोलीस स्टेशनवर नारेबाजी केली करताना आपल्याला मी दाखवतो आहे तुम्हाला. बघू शकता. गावातील सरपंच सचिवर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झालाच पाहिजे. गुन्हा आरोपीवर दाखल झालाच पाहिजे. कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे. कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे. महाराष्ट्र शासन होश में आओ. महाराष्ट्र शासन होश में आओ. होश में आके बात करो. होश में आके बात करो. तुमको करनी होगी. तुमको करनी होगी. परिवार को न्याय देना होगा. परिवार को न्याय देना होगा. हम लेकर रहेंगे. बहुजन आघाडीचा. बहुजन आघाडीचा. धन्यवादी सरकार मुर्दाबाद. धन्यवादी सरकार मुर्दाबाद. तुम्ही बस झाला. आता परिवाराचे दोघे बाकी राहू. 4-5 लोकच घ्या. परिवारांना घ्या ना. बाहेरच घ्या प्रकरण. सगळ्याचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. बाहेर हे सगळ्या लोकांसमोर बाहेरच घ्या. आज गुन्हा दाखल झालाच पाहिजे. त्यांना जमा केलं. आम्ही आंदोलन थांबवणार नाही. जोपर्यंत त्यांना आम्ही आंदोलन थांबवणार नाही. परिवारात 4-5 लोक आहेत. थोडे शांत राहा. आधी गुन्हा दाखल करा. सगळ्यांसमोर जाहीर करा. तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही.